तर कसं काय भावांनो, तर आज पुन्हा एकदा तुमचं आपल्या मिनी ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत आहे. हा व्हिडिओ खास करून त्या लोकांसाठी आहे जे म्हणतात ना की हा पुण्यात जाऊन आम्हाला विसरला किंवा याची खूप मज्जा असते तिकडं. तर हा व्हिडिओ खास करून त्या लोकांसाठी केलेला आहे. आणि जे कोणी बॅचलर राहते ना भावांनो, तर ते प्रत्येकजण या व्हिडिओला रिलेट करणार. त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर आपल्या दिवसाची सुरुवात ही दररोज सकाळी 5 वाजता होते बघा. आणि सकाळी 5 वाजता उठून सगळं आवरून आपण सगळ्यात पहिला रनिंगला जातो. आणि सगळ्यात पहिला हे वॉर्मअप करणं गरजेचं असते. जर का वॉर्मअप नाही केला तर इंजुरीचे चान्स वाढू शकतात बघा. तर वॉर्मअप करून ही रनिंग चालू केली आणि हा आजचा आपला रूट होता बघा. ही रनिंग पूर्ण झाल्यावरची कंडिशन आहे बघा. ग्राउंडवर आलतो आज स्प्रिंटिंग एक्सरसाइज करायची म्हणून, पण ग्राउंडवर सगळं चिखलच होतं. मग काय डायरेक्ट रूमवर आलो आणि जोर मारून घेतले. आमचं ग्राउंडवरचं पाटील सर म्हणायचे आम्हाला की जेवताना भाकऱ्या आणि व्यायाम करताना जोर सपाट्या कधीच मोजायचं नाही, नाहीतर अंगाला लागत नाही. हे असं घाम आहे की नाही यूज तोवर थांबाय नसते बघा. मग जसं रनिंग चालू करायच्या आधी वॉर्मअप महत्त्वाचं असते, तसंच रनिंग झाल्यानंतर स्ट्रेचिंग पण लई महत्त्वाचं असते बघा. नाहीतर दिवसभर लई अंग दुखते. मग पटपट स्ट्रेचिंग करून घेतलो, कारण आपल्याला आता ऑफिसला पण जायचं टाईम होत आले, त्यामुळे पटपट आवरून पण घेतलं. तर आता मी चाललो आहे ऑफिसमध्ये. तर ऑफिसमधलं मी काय तुम्हाला लई दाखवू शकत नाही, कारण आम्हाला तशी परमिशनच नाही आहे. त्यामुळे जेवढं दाखवता येईल तेवढं मी दाखवतो तुम्हाला आता. आणि आज कॅन्टीनला गेलो नव्हतो, कारण उपवास होता म्हणून चिवडा घेऊन आलेलो, चिवडाच खात बसलेलो. तोपर्यंत औदुंबर आला, मग त्याबरोबर थोड्या गप्पा मारून घेतल्या. आज ऑफिसमध्ये काही जास्त काम नव्हतं, थोडे पेंडिंग राहिलेले रिपोर्ट होते, मग तेच आज बनवत बसलो होतो. तर ऑफिस सुटल्यानंतर मी डायरेक्ट लायब्ररीमध्ये आलो आणि मग आज SM अभ्यास करायचा होता आणि मला आज काय पण करून आहे ना बेंडिंग स्ट्रेस संपवायचंच होतं बघा. भावांनो काय काय गोष्टी समजल्या, पण डोक्यावरनं पण त्याच्या डबल गेल्या बघा. तर भावांनो आत्ताच आपण लायब्ररीतनं आता रूमवर आले आणि आता रूमवर आल्यावर आपलं पहिलं काम हे असते बघा. रिषभ आता भाजी चिरून घ्यायला लागला इकडं. मग जेवण बनवून घेतलो. परत तुम्हाला सांगते जेवणाची क्वालिटी आणि क्वांटिटी कशी आहे सांग रे. एक नंबर जेवण झाले, एकदम क्वालिटी. तर भावांनो, तर आत्ता जे व्हिडिओ तुम्ही बघितला तर हे आपलं डेली रुटीन आहे. आणि मला एवढंच सांगायचं होतं की बाबांनो, एक बॅचलर पोरगं जेव्हा बाहेर राहते तेव्हा त्याचं रुटीन कसं असते तेच मला फक्त दाखवायचं होतं. म्हणजे सकाळी उठलो, आवरलो, कामावर गेलो, त्याच्यानंतर कामावरनं लायब्ररीत गेलो, लायब्ररीतनं रूमवर आलो, रूमवरनं जेवण बनवलं, जेवण बनवल्यानंतर खाल्लो. इथंपर्यंत मोबाईल असायला पूर्ण व्हिडिओत मी एकटाच होतो. आणि विषय कसा असते, म्हणजे सगळे एकटंच करायला लागते इथं. खायचं एकटंच, प्यायचं एकटंच, झोपायचं एकटंच, आवरायचं एकटंच. कधी रडायला आलं तर रडायचं बी एकटंच, कोणाला काय बोलू बी शकत नाही भावांनो. आणि त्यात तर घरातनं कधी फोन आला आणि त्यांनी विचारलं काय खाल्लं, तर भावांनो सांगायचं ते एक कोड असते. आपण इथं काय करतोय ते आपल्यालाच फक्त माहीत असते. तर भावांनो हे प्रत्येक बॅचलर पोरगं रिलेट करते इथं राहणारं बाहेर काय. तर भावांनो मला फक्त एवढंच म्हणाय तुम्हाला, जे कोणी तुमचा मित्र, मैत्रीण, बहीण, भाऊ कोणीही असू दे, तर त्यांना फक्त असं कधी म्हणू नका की भावांनो तुझी मज्जा आहे किंवा आम्हाला विसरलाच भावांनो, कारण त्याचं त्याला माहिती आहे ते कसं करते आणि कसं राहते. परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.